नमस्कार. आनंदीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खाल्ल्यानंतर चव न विसरणारी अशी चना मसाला रेसिपी बनवणार आहे मी. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 2 वाटी चणे घेतलेले आहे मी, भिजत घातलेले होते. त्यानंतर कुकरमध्ये मी घातलेले आहे 1 ग्लास पाणी, तमालपत्र, एक चम्मच मीठ, 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी. भाजीसाठी लागणारा मसाला, मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे खोबरं, चणा डाळ, 2 चम्मच तीळ घेतलेली आहे. तीळ पण छान भाजून घेतलेली आहे मी. 1 चम्मच धने घेतलेले आहे. 1 मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. हा पूर्ण मसाला छान भाजून घेतलेला आहे मी. आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. आणि चणे पण छान उकडलेले आहे, एकदम मऊ उकडलेले आहे. फोडणीसाठी मी पातेली ठेवलेलं आहे. 2 ते 3 चम्मच तेल घातलेलं आहे. मोठ्या आकाराच्या 2 मिरच्या घेतलेल्या आहे उभ्या चिरून. त्यामध्ये मी घातलेलं आहे तमालपत्र, खडा मसाला, बारीक चिरलेलं टमाटर. छान वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी घातलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट 1 चम्मच. छान ते पण शिजवून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला तो घातला आहे. त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच काळा मसाला, 1 चम्मच आंबारी मसाला, 1 चम्मच मीठ घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. छान शिजला आहे मसाला. त्यामध्ये मी घातलेले आहे चणे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आता छान मिक्स करून घेणार आहे मी. एकदम ढाबा स्टाईल झालेली आहे चना मसाला आपला. तुम्ही पण नक्की बनवून बघा. खूप छान झालेली आहे. 10 ते 5 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. छान उकळा आलेला आहे. त्यावर मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. एकदम झणझणीत काळ्या मसाल्यामध्ये मी बनवलेला आहे चना मसाला. जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.